हॅलो नमस्कार। आज आपण जाणून घेणार आहोत शनी प्रदोष व्रत म्हणजे नेमकं काय, ते व्रत कधी करावं, पूजा कशी करावी, कोणते नियम पाळावे आणि या व्रताचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे। जर तुम्हाला भगवान शिव आणि शनिदेवांची कृपा मिळवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। प्रदोष तिथी शनिवारी आल्यास त्याला शनी प्रदोष व्रत असं म्हणतात। या दिवशी भगवान शिवाची आराधना केल्याने पापक्षय होतो, मनशांती मिळते आणि शनिदेवांची कृपा लाभते अशी श्रद्धा आहे। प्रदोष व्रत म्हणजे प्रत्येक त्रयोदशी तिथीच्या सूर्यास्ताच्या सुमारे 1.5 तास आधी व नंतरचा अत्यंत पवित्र काळ। या काळात भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केल्याने विशेष पुण्य, पापक्षय आणि मनोकामना पूर्ण होतात असे शिवपुराण, स्कंदपुराण आणि धर्मग्रंथांमध्ये वर्णन आहे। शनी प्रदोष म्हणजे नेमकं काय? जेव्हा प्रदोष व्रत शनिवारी येते तेव्हा त्याला शनी प्रदोष म्हणतात। या दिवशी भगवान शिवांसोबत शनिदेवांची कृपाही प्राप्त होते असे मानले जाते। शनी प्रदोष म्हणजे शनीचा दोष, 7.5 अडथळे, आर्थिक संकट, न्यायालयीन प्रकरणे, शत्रुभय आणि मानसिक तणाव कमी होण्यासाठी हे व्रत विशेष फलदायी मानले जाते। शनी प्रदोषला महादेवांची विशेष सेवा केली जाते, म्हणजे सकाळी स्नान करून व्रताचा संकल्प करावा, शक्य असल्यास उपवास किंवा फलाहार करावा। संध्याकाळी प्रदोष काळात शिवलिंगाचा अभिषेक करावा, जल, दूध, दही, मध, तूप, साखर, गंगाजल अर्पण करावे, थोडक्यात पंचामृत अर्पण करावे, बेलपत्र, धतुरा, आकाची फुले, भस्म अर्पण करावे, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा, महामृत्युंजय मंत्र, शिवपंचाक्षरी स्तोत्र, शिवचालिसा किंवा रुद्राध्याय पठण करावे, तिळाच्या तेलाचा दिवा लावावा, गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा तिळाचे दान करावे, नंदी महाराजांच्या कानात आपल्या मनोकामना सांगाव्यात। आता आपण बघूया सर्व प्रदोषांचे महत्त्व। तर बघा, सोमप्रदोष म्हणजे जो सोमवारी येतो त्याला सोमप्रदोष म्हणतात। तर आरोग्य, मनशांती आणि कौटुंबिक सुख सोमप्रदोषला लाभतं। भौमप्रदोष केला तो भौमप्रदोष मंगळवारी येतो। त्या दिवशी आपण व्रत केलं तर कर्जमुक्ती लवकर होते, धैर्य, भूमी संबंधित लाभ होतात। बुधवारी येतो तो बुध प्रदोष असतो। त्या दिवशी आपली बुद्धिमत्ता, शिक्षण, व्यवसायात प्रगती होते, म्हणून बरेच जण बुध प्रदोष पण करतात। गुरुप्रदोष गुरुवारी येतो तो गुरुप्रदोष। त्या दिवशी ज्ञान, संतती प्रॉब्लेम असेल तर ते किंवा गुरूंची कृपा, या दिवसाला आपण हे व्रत जर केलं तर ती आपल्याला प्राप्त होते। शुक्रप्रदोष म्हणजे जो शुक्रवारी येतो। सौभाग्य, वैवाहिक सुख आणि लक्ष्मी प्राप्ती आपल्याला या शुक्रप्रदोषामुळे होती। आणि आत्ता आपण जे बघतोय तो शनी प्रदोष म्हणजे शनिवारी येतो। त्या दिवशी शनी दोष शमन होता, अडथळे दूर होता आणि कर्मबंधन कमी होते। रविवारी येतो तर रविवारचा रवी प्रदोष। या दिवशी हे जर आपण रवी प्रदोष केला तर या दिवशी कीर्ती, आरोग्य आणि तेज हे चांगले राहते। आता बघा, बऱ्याच जणांना माहिती नसतं तर ते बघूया प्रदोष व्रताचे काय फळ मिळते। श्रद्धेने केलेल्या प्रदोष व्रतामुळे भगवान शिवांची विशेष कृपा प्राप्ती होते, पापांचा क्षय होतो, ग्रहदोषांचे शमन होते। या दिवशी भगवान शिवाची आराधना केल्याने पापक्षय होतो आणि मन शांती मिळते, शनिदेवांची कृपा आपल्याला प्राप्त होते। ओम नमः शिवाय, महामृत्युंजय मंत्र, शिवपंचाक्षरी मंत्र हे मंत्र या दिवशी म्हणावे। तसेच या दिवशी काही टाळायच्याही गोष्टी आहे, म्हणजे असत्य बोलणे, राग आणि वादविवाद न करणे, तामसिक अन्न न खाणे म्हणजे आपलं कांदा लसूण, कोणाचाही अपमान न करणे। व्रताचे लाभ म्हणजे मानसिक शांती लाभते, घरात सुख समृद्धी नांदते, अडथळे कमी होण्यास मदत होते, शिवकृपा आणि शनिकृपा मिळण्याची सुद्धा अनेकांची श्रद्धा आहेत। आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा। आणि तुम्ही पण शनी प्रदोष किंवा सोमप्रदोष, भौमप्रदोष हे व्रत करता का? करत असेल तर तुमचा जो काही अनुभव आहे तो पण सांगा, म्हणजे इतरांना तो प्रेरणादायी ठरू शकतो। तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक, शेअर पण करा, कारण यामुळे काय होतं, हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत होते। तर मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते। भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव।